MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। करुणा मुंडे सध्या आमच्या सोबत आहे। मॅडम, धनंजय मुंडे ध्यान साधनेसाठी गेलेले आहे। गेल्या 8 दिवसापासून त्या ध्यान साधनेत मग्न आहेत। काय प्रतिक्रिया तुमची? चांगली गोष्ट आहे। अगोदर त्यांनी ध्यान साधनाचा मार्ग शोधलेला आहे, क्योंकि सगळ्यांना माहिती आहे आता त्यांच्या मंत्रिपद गेलेलं आहे, आमदारकीसुद्धा जाणार आहे आणि अजितदादांनी हे वक्तव्य केलेलं आहे की गुंड लोकांची हकालपट्टी राष्ट्रवादीमध्ये पण सुरू झालेली आहे। तो मला असं वाटते की लवकरच लवकर अजितदादा पक्षातून पण त्यांची हकालपट्टी करणार आहे, क्योंकि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचा मोठा गुंडा जरी कोणी असेल तो हे धनंजय मुंडे। तो लवकरच लवकर पक्षामधून हकालपट्टी होणार आहे, आमदारकीपद जाणार आहे। त्याच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे। त्यांनी ध्यान साधनाचा मार्ग शोधला। अगोदर पण तो माझ्यासोबत ध्यान साधनामध्ये ब्रह्मकुमारीजमध्ये होते, पण काही असे दलाल लोकांनी त्यांना दूर केला। पण आता चांगली गोष्ट आहे, ते आजच्या त्यांची वय पण आहे ध्यान साधना करण्याची। तो माझी खूप खूप शुभेच्छा त्यांना ध्यान साधनासाठी। पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे की धनंजय मुंडे यांनी चांगला पर्याय निवडला आहे, त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? पंकजा मुंडे ताईला तो आता मंत्रिपद भेटलं आहे आणि त्यांना आज धनंजय मुंडेची काय गरज राहिली नाही। त्याच्यासाठी तो असं वक्तव्य करू शकतात, क्योंकि आज त्यांचा तो काम झाला। त्यांना मंत्रिपद दिलाण्याचे जे काम आहे ते धनंजय मुंडेंनी केलेलं आहे, तो त्यांचं काम झालेलं आहे। आता तो त्यांचा जे मार्ग आहे ते मोकळा झाला ना, त्यांना परली काबीज करायचा आहे। आणि अगोदरपासून 2009पासून मी त्यांच्या वाद जे आहे त्यांच्या घरच्या जे बघितलेलं आहे, जे घरगुती त्यांच्या जे किती खालची पातळीवर जाऊन दोघं भाई बहीण का वाद चालू होता तो बघितलेला आहे। तो त्यांना तो असं वाटत होता की कुठे ना कुठेतरी हे संन्यास घ्यायला पाहिजे। तो चांगली गोष्ट आहे। पण याच्या आधी कधी धनंजय मुंडे ध्यान साधण्यासाठी गेले होते का, जेव्हा तुम्ही सोबत होती किंवा तुम्ही सोबत नव्हती तेव्हा? नाही, याच्या अगोदर तो कधीही असं गेले नाही। मी पण बोलत होती त्यांना की तुम्ही चला चला, क्योंकि मी ध्यान साधनामध्ये खूप इंटरेस्टेड आहे। तो त्या कधी गेले नाही, पण हां ब्रह्मकुमारीचे जे मी पालन करत होते ते तो पालन करत होते। आणि 2010पासून 2017पर्यंत त्यांनी नॉनव्हेजसुद्धा सोडला होता, लसूण प्याज पण खात नाही होते। जे दारू आहे, दारू शराब एकदम व्यसनमुक्त धनंजय मुंडे होता 2010पासून 2017पर्यंत। पण कधी असं ध्यान साधना केली नाही, पण आता त्यांच्या डोक्यावरती इतका आहे प्रेशर की त्यांना ध्यान साधनाची गरज पडली। कॅमेरामॅन गणेश मोरेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH।